राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मला वाटते पांडुरंगाच्या कृपेने तुम्ही सर्व सुखी आहात, मजे आहात. आज मी तुमच्यासाठी अधिक मासातल्या एकादशीचे महात्म्य, एकादशी म्हणजे काय, या अधिक मासामध्ये एकादशी दिवशी कुठल्या सेवा कराव्यात, काय करावे, काय करू नये हे आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल माऊली. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपियला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठ नादे. जो कोणी मुखाने हरिपाठ याची कीर्ती गाईल त्याचा देह पवित्र होईल. भगवंत म्हणतात, जो कोणी हरिनामाचे सतत नाम गाईल त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळेल. हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ पांडुरंग. पाठ म्हणजे अभ्यास, स्मरण, आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. 28 अभंगाची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे माऊली सांगतात. जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते. हे गुड ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी सांगितले, म्हणून हरिपाठ याची रचना केली आहे. म्हणून तुम्हाला या संपूर्ण एकादशी दिवशी काहीच करायला जमले नाही तर हरिपाठ तरी मोबाईलवरती ऐकावा किंवा म्हणावा. हरिपाठही तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर रामकृष्ण हरी हा मंत्र तरी जपावा. बघा मैत्रिणींनो, 11 जूनला आहे अधिक मासातील दुसरी एकादशी. ती आहे म्हणजे कमला एकादशी. ही एकादशी केल्याने पापक्षालन, पापापासून मुक्तता होते, पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. बघा, अधिक महिन्यामध्ये व्रत, उपवास, उपासना, नामस्मरण, दान, स्नान आणि वाण देणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता अधिक महिना संपत आलेला आहे, शेवटचे 5-6 दिवस राहिलेले आहेत आणि अजून तुम्ही काही उपासना, साधना, नामस्मरण केले नसेल, तुम्हाला नसेल जमले तुमच्या रोजच्या दिनचर्यामुळे, तरी काही हरकत नाही. पण मैत्रिणींनो, हा 11 जूनचा दिवस मात्र विसरू नका, कारण अधिक महिन्यातल्या एकादशीचे महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवताराची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. परंतु एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर भगवान शिवशंकरांची सुद्धा उपासना सेवा केली जाते. इतर दिवशी तुम्हाला उपवास, नामस्मरण, उपासना करायला जमत नसेल ठीक, परंतु या एकादशीला आवर्जून तुम्ही नामस्मरण, उपासना, हरिपाठ करा, कारण यामुळे पापक्षय होतो, मोक्ष प्राप्त होते, वैकुंठात स्थान मिळते असे म्हटले जाते. एवढे या अधिक मासातल्या एकादशीचे महात्म्य आहे. तसेच तुमच्या घरामध्ये आणि मनामध्ये सकारात्मक मिळवण्यासाठी मदत मिळते आणि आर्थिक, मानसिक अडचणी दूर होतात. 17 मे पासून अधिक मास सुरू झालेला होता, जो आता 15 जून रोजी संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. साधारणपणे 2 ते 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. अधिक महिन्याचा काळ हा पुण्यकाळ मानला जातो आणि विशेष व्रत करण्याचा हा कालावधी असतो. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला गेला असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. त्या अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिले. म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. जर तुम्ही आत्तापर्यंत अजूनही स्नान केले नसेल तर या अधिक महिन्यातल्या दुसऱ्या एकादशी दिवशी तरी आवर्जून स्नान करावे. एकादशीचे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमार्थिक ओढ लागते, सांसारिक जीवन सुखी होते, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचाही लाभ होतो. पूर्ण महिनाभर ज्यांना काही करायला जमत नाही त्यांनी अधिक महिन्यात एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशी दिवशी काहीतरी व्रत, साधना, उपासना, नामस्मरण करावं, कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशी सुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे, त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जरी पूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला जमत नसेल तर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे आणि विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारचे स्तोत्र म्हणणे एकादशीला नक्की करावं. एकादशी दिवशी सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शकता. एकादशी दिवशी विष्णू याग सुद्धा करू शकता. श्रीमद भगवद्गीता सुद्धा एकादशी दिवशी करू शकता. संक्षिप्त भगवद्गीता या दिवशी आवर्जून पठण करावे, कारण यामुळे पितृदोष दूर होतात, पितरांना सद्गती मिळते. या दिवशी शिवलिंगावरती शुद्ध 1 लोटा जल अर्पण करून स्वधा 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 या मंत्राचा 3 वेळा उच्चार करून जल अर्पण करावे.
एकादशी दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून किंवा गोमूत्र टाकून अंघोळ करायची. हे शक्य नसेल तर चिमूटभर पांढरे तेल टाकून स्नान करावे. त्याचबरोबर भगवान श्रीहरींची पूजा करायची. आता तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो असेल तर हे भगवान श्रीहरी विष्णूंची रूपच आहे, त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळस पांडुरंगाला अर्पण करायचे आहेत. तुळस तोडताना ही एकादशी दिवशी अजिबात तोडू नये आणि तुळशीला त्या दिवशी स्पर्शही करू नये आणि जलही अर्पण करू नये. हा नियम आवर्जून पाळावा. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो, हळदी कुंकू अक्षता फुल पंचामृत स्नान या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि मन लावून पूजा करायची. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं करा. त्यानंतर आवर्जून सकाळी संध्याकाळी माता तुलसीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, त्या दिव्यामध्ये 33 वाती बनवून त्या दिवा प्रज्वलित करावा. पण या दिव्यामध्ये वाती लावताना तुम्हाला गोल वाती लावायच्या आहेत. त्या 33 वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला गोल लावायच्या आहेत. लांब वाती एकादशी दिवशी लावल्या जात नाही. तर तसा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला प्रज्वलित करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता लक्ष्मी सदैव घरामध्ये निवासस्थान करेल. मैत्रिणींनो, अधिक मासात येणारी कमला एकादशी असा योग आहे जो वर्षानुवर्ष येत नाही. उद्याच्या या पवित्र दिवशी ब्रह्मांडातून काही अशा शक्ती जागृत होत असतात ज्या आपल्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शत्रूंचा कायमचा नाश करू शकतात. पण थांबा, आजचा हा व्हिडिओ मी फक्त एकादशीची माहिती देण्यासाठी बनवलेला नाही. आज मी तुम्हाला एका अशा अद्भुत रहस्याबद्दल सुद्धा सांगणार आहे ज्याची माहिती आजपर्यंत तुम्हाला अगदी कोणीही दिली नसेल. पुराणामध्ये मंदार वृक्षाला भगवान शिवशंकरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. त्या प्रत्येक ऊर्जेचे सूत्र आपल्या जवळ असणाऱ्या त्या ऊर्जेने आपण प्रभावित होत असतो. आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी आपल्या घराच्या आसपास आपण अनेक झाडे लावतो. त्यातील एक झाड आहे ते म्हणजे रुईचे मंदार वृक्ष. या वृक्षाचे आपल्याला एक पान घ्यायचे आहे आणि एकादशी दिवशी आपल्याला त्याचा असा एक प्रभावी उपाय करायचा आहे. रुईचे झाड, पान, फूल भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या झाडामध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो. म्हणून कष्टाने आणि मेहनतीने केलेली कुठलीही गोष्ट गणपती बाप्पा त्या व्यक्तीला प्राप्त करून देतात. बघा, अनेक जण तुमच्या प्रगतीच्या आड येतात. केलेली प्रगती त्यांना बघावत नाही किंवा तुम्हाला ते पुढे जाण्यापासून कुठल्या ना कुठल्या मार्गातून मागे खेचतात. तर अशा वेळेला अशा व्यक्तीपासून स्वतः आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आज मी अतिशय महान अधिक मासातील एकादशी आहे तर या उपाय नक्की करून अनुभव घ्या. तुमच्या घराजवळ कुठे मंदार वृक्ष असेल तर तिथे जाऊन सर्वप्रथम आपल्याला मंदार आग झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तिळाचे तेल नसेल आणि जर आपल्याकडे तिळाचे तेल नसेल तर आपण रेग्युलरचे तेल वापरून त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला एक चौमुखी दिवा, हा दिवा पितळेचा किंवा मातीचा घ्यावा किंवा पितळेचा मातीचा चौमुखी नसेल तर कणकेपासून चौमुखी दिवा बनवा. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि तो दिवा मंदार झाडाखाली सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. पण मैत्रिणींनो, शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाखाली, तुळशीच्या झाडाखाली गोल वातीचा दिवा प्रज्वलित केला जातो, परंतु मंदार बेलपत्राच्या वृक्षाखाली लांब वातीचा दिवा प्रज्वलित करावा आणि यामध्ये शिवशक्ती अशा लांब 4 वाती लावून आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची. पूजा करत असताना ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्प समर्पयामी असे म्हणायचे आहे आणि तिथे नतमस्तक होऊन कोणत्या झाडाचे एक पान तोडून आणायचे आहे. या पानाला एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे पान घरी आणावे. घरी येताना पाठीमागे वळून पाहू नये किंवा जवळपास कुठेही थांबू नये, सरळ घरी यावे आणि घरी आल्यानंतर प्रथम ते पान स्वच्छ धुवून आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा आणि शिवपिंडीवरती पान प्रथम अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करावा आणि त्यानंतर ते पान आपल्याकडे देठ येईल या असे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि त्याच्यावर 2 शमीपत्र आणि 1 बेलपत्र अर्पण करावे. अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. तुमची कितीही विषम परिस्थिती असेल तर त्यातून नक्की मार्ग निघेल. तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील आणि मनामध्ये कुठलीही इच्छा धरून हे पान अर्पण केल्यास 3 दिवसात तुमची इच्छा पूर्ण होते. बघा का, तर 3 दिवसात पूर्ण होते. तर या अधिक मासामध्ये एकादशी, प्रदोष, शिवरात्र सलग 3 दिवस आलेले आहेत. तर आपल्याला 3 दिवस सेम असाच उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 3ऱ्या दिवशी नक्की अनुभवेल. तुम्ही कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल तर ती मनामध्ये घेऊन हा उपाय आवर्जून करा. तर हा उपाय शिवमहापुराणामध्ये सांगितलेला आहे. तर या पहिला दिवस आहे एकादशी, दुसरा दिवस आहे शिवरात्री आणि
प्रदोष आणि तिसरा दिवस आहे शिवरात्री. तर सेम हाच उपाय आपल्याला एकाच पानावरती सलग 3 दिवस उपाय करायचा आहे. असं नाही की आपल्याला तिन्ही दिवशी वेगवेगळ्या पानं आहेत, अजिबात नाही. तर एकादशी दिवशी, प्रदोष दिवशी आणि शिवरात्री दिवशी सलग 3 दिवस आपल्याला एकाच पानावरती हा उपाय करायचा आहे. आणि मनामध्ये कुठलीही इच्छा असो, मुलांच्या नोकरीबद्दल असेल, मूल प्राप्त होण्याबद्दल असेल, धनसंपत्तीबद्दल असेल, तुमच्या सतत एक ना एक व्यक्ती आजारी पडत असेल, एखाद्याची नस दबलेली असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल, तर ती मनामध्ये इच्छा धरावी आणि ते पान अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून शिवलिंगावरती अर्पण करावे. तर बघा, तुम्हाला 3 दिवसामध्ये नक्की अनुभव येईल. तिसऱ्या दिवशी तुम्हाला नक्की अनुभव येईल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.